कोणत्याच गोष्टीचा अति शॉर्टकट कधीच मित्रांनो चांगला नसतो. आता बघा, ही भरती आली भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती. विद्यार्थ्यांचे असे अनुभव आहेत, वाईट अनुभव, जे की तुम्ही ऐकून तुम्ही कधीच धाडस करणार नाही या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी. आणि ते सांगण्यासाठी मी तुम्हाला आज हा व्हिडिओ स्पेशल बनवत आहे. कारण हा व्हिडिओ मी बनवणार नव्हतो, परंतु बरेच विद्यार्थ्यांनी फोर्स केला की सर बाकी यूट्यूबर्स बनवत आहेत, आपल्या चॅनलवर आला नाही तर बनवा. तर मी शेवटच्या 2 दिवसात मी हा व्हिडिओ बनवलेला होता. परंतु विद्यार्थ्यांचे असे बेकार अनुभव, कारण या ठिकाणी पहा, म्हणजे अप्लाय करायला खूप इच्छुक वाटू शकतं एखाद्या विद्यार्थ्याला. कारण बघा, फक्त पात्रता 10वी पास आहे, 5,000 प्लस जागा आहेत, सोबतच घरी बसून तुम्ही परीक्षा देऊ शकता. यासाठी कुठेही एक्झाम सेंटरला जायची गरज नाही. घरी बसून लॅपटॉप, कॉम्प्युटरवरती तुम्ही ऑनलाईन परीक्षा देऊ शकता. ओके, आणि लगेचच तुमचा निकाल लागणार. हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु हा भरावा का नको हे विद्यार्थ्यांच्या अगोदर ऐका काय म्हणत आहेत, आणि त्यानंतर मग आपण डिसाईड करू शकता. जसं की संपूर्ण जाहिरात आहे मित्रांनो, भारतीय पशुपालन निगम लिमिटेड या कंपनीची जाहिरात आहे. हे 3 फॉर्म या ठिकाणी निघणार होते, म्हणजे निघालेले आहेत. वेतन पण 31,000, 22,000, 28,000 असं वेतन आहे याचं. आणि यासाठी त्यांनी पात्रता काय दिली होती तर 10वी पास, 12वी पास, ग्रॅज्युएशन पास. ओके, इथं जर आपण बघितलं तर 10वी वरून हा जॉब होता, त्यानंतर 12वी वरून जर आपण बघितलं तर हा जॉब होता, ग्रॅज्युएशनवरून जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा जॉब होता. तर हे जॉबचं या ठिकाणी यांनी दिलेलं होतं. वय वर्ष तुम्हाला हे दिलेलं होतं. ठीक आहे, 2 जून याची लास्ट डेट दिलेली होती. त्यानंतर याची परीक्षा फी या ठिकाणी दिलेली होती. ओके, त्यांचं कार्य काय आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं होतं. हे संपूर्ण दिलेलं होतं. परंतु यात त्यांनी एक पॉईंट दिलेला होता, यांचा तरीका, परीक्षा घेण्याचा तरीका बघा, ऑनलाईन परीक्षा घेण्याचा तरीका. आता हा जो का तरीका दिलेला आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, परीक्षा दिनांक से 2 दिन पहिले काय केलं जाईल, ईमेलवर तुमच्या लिंक पाठवली जाईल. ती लिंक 15 मिनिट पहिले काय होणार आहे, ॲक्टिवेट होणार. ज्या दिवशी परीक्षा असेल त्याच्या 15 मिनिट अगोदर ते ॲक्टिवेट होणार. ओके, हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, घरी बसून तुम्ही परीक्षा देऊ शकता. ओके, हे या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. ही परीक्षा हिंदी आणि इंग्लिशमधून होईल, हे सगळं ठीक आहे. ओके, परंतु ही परीक्षा तुमच्या मेलवरती लिंक येते आणि घरी बसूनच तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तुमच्या एवढ्या या ठिकाणी ऑनलाईन साधनांच्या असतील तुमच्याकडे, डेस्कटॉप, ब्राउझर, इंटरनेट, मोबाईल. ओके, तरीसुद्धा तुम्ही घरी बसून परीक्षा देऊ शकता. ओके, मग या ठिकाणी हे जे काय आहे, तर हे जर पारदर्शक असतं तर ते पण ठीक होतं. परंतु अनुभव जर आपण विद्यार्थ्यांचे या भरतीबाबत पाहिले तर मलाच पश्चाताप व्हायला लागला की उगाच आपण या भरतीबाबत विद्यार्थ्यांना सांगितलं. परंतु यूट्यूबवरती बाकी ठिकाणी भरपूर या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ पॉझिटिव्ह आहेत, परंतु विद्यार्थ्यांना जो काही मनस्ताप होत आहे ते पण आपल्याला सांगणं गरजेचं आहे. आता बघा, एक ठिकाणी MBK मास्टर नावाने एक त्यांनी कमेंट केलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता की काळजी घ्या, सतर्क. दरवर्षी जाहिरात येते, परंतु पुढे काय होते कळत नाही. 2-4 वर्ष आधीसुद्धा आले होते, पण पुढे काही झालं नाही. तर या भरतीच्या खाली काय आलेलं आहेत, ह्या कमेंट आलेल्या आहेत. पुढं जर आपण या ठिकाणी बघितलं तर जॉब लोकेशन पण या ठिकाणी सविस्तर दिलेलं नाही. पुढं बघा, या ठिकाणी ऋषिकेश यांचं कमेंट काय आलेलं आहे की कोणीही अप्लाय करू नका, नेटवर्क मार्केटिंगचा जॉब आहे, पैसे काढून घेतात, हे फ्रॉड आहे. ठीक आहे, तर या विद्यार्थ्याला हा अनुभव आलेला आहे मित्रांनो. म्हणजे पुढच्या स्टेज मागचा शहाणा. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला काय करायचं, कसं करायचं ते तुमचा तुम्ही निर्णय घेऊ शकता. परंतु ह्या कमेंट मित्रांनो आलेल्या आहेत. कारण या भरतीबाबत ना मी कधी यापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि नंतर पण कधी बनवेल असं मला तर वाटत नाही. कारण आपला जो काही सत्याचा मार्ग आहे मित्रांनो, अभ्यास करून ज्या रेल्वेच्या भरती असतील, झेडपीच्या भरती असतील, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, या भरत्यांचाच मार्ग योग्य आहे. ओके, तिकडे स्टाफ सिलेक्शन चांगलं आहे, रेल्वे भरती आहे, तर याचं ठीक आहे. या ठिकाणी बघा, एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी काय, सदर विभाग दरवर्षी जाहिरात काढते. पुढे काय होते, कोण सिलेक्शन, कोणी सिलेक्शनची प्रोसेस काय होतं, कोणीही पैसे भरून फसवू नका, असं पण या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर विद्यार्थी आपले काही खोटे बोलत नाहीत मित्रांनो, कारण हे जे काही विद्यार्थी आहेत, तर हे विद्यार्थी आपल्या एक्झामचे रेग्युलर विद्यार्थी आहेत. त्यामुळं माझा तर या विद्यार्थ्यांवरती ट्रस्ट आहे. फक्त जाहिरातच येथे लागलेले कोणी दिसत नाही, या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. जय या विद्यार्थ्याचं. पुढं बघा, या ठिकाणी सहदेव यांचं काय म्हणणं आहे की मी भरला होता गेल्या वर्षी, काही येत नाही, लिंक का नाही, काही नाही, हे ओनले पैसे कमवतात, लिंक वगैरे काही सुद्धा येत नाही म्हणतायत. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी सावध व्हायचं आहे. असे जे काही येतात, आता यूट्यूबवर तर आता आपण पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवला होता, कारण विद्यार्थ्याच्या आग्रह असतो, कारण परीक्षा घरी बसून द्यायची वगैरे वगैरे, सगळं काही या ठिकाणी विद्यार्थ्यांना छान वाटलं होतं. परंतु यूट्यूबवर असे नोकरीचे भरपूर व्हिडिओ असतात, तर तुम्ही त्याची शहानिशा करून व्यवस्थित आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे. ओके, इथं सिद्धार्थसुद्धा म्हणतात हे फेक आहे. त्यानंतर बघा, प्रतीकचं म्हणणं आहे की सदर जाहिरात फसवेगिरी आहे, असे कित्येक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. गेल्या मार्च महिन्यात याच कंपनीचे एक नोटिफिकेशनवर मी अप्लाय केलं होतं, 944 भरून. एक्झाम ठीक 1 महिन्याने होईल असं सांगून एप्रिलपासून ते एक्झाम 1 महिन्यानी पुढे ढकलत आहेत. म्हणजे त्यांची अजूनही एक्झाम झाली नाही, ह्याच कंपनीने जाहिरात काढली होती, असं प्रतीक यांचं म्हणणं आहे. ओके, लोकेशन कुठं राहील, काय आहे,
बेवकूफ बनवायचे धंदे आहेत. घरी बसून एक्झाम म्हणजे कॉपी करून प्रत्येकाला आउट ऑफ मार्क मिळते असं विशाल यांचं म्हणणं आहे. तर असे भरपूर निगेटिव्ह विद्यार्थ्यांचे अनुभव आलेले आहेत. भरपूर विद्यार्थ्यांचे जे अनुभव आहेत ते थोडंसं निराशाजनक आहेत मित्रांनो. तर तुम्ही सावध व्हा. तुम्हाला भरायचं ना भरायचं तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु जे माझ्यापर्यंत विद्यार्थ्यांनी माहिती पाठवली ती मी तुम्हाला सांगितली. मग तुम्ही मला सर आता नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे अभ्यास कसा करायचा, तर झेडपीची तयारी करा, म्हणजे सरळ सेवेची महाराष्ट्र शासनाची तयारी करा. त्यानंतर पोलीस भरती आहे, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, सगळ्यात मोठं म्हणजे रेल्वे भरती. आणि रेल्वे भरतीसाठी मित्रांनो आपण जीव कसून या ठिकाणी तयारी करत आहोत. तुम्ही सुद्धा यामध्ये सामील होऊ शकता. 10वी 12वी ग्रॅज्युएशनवर रेल्वेमध्ये भरपूर या ठिकाणी संधी असणार आहेत. रेल्वेने ऑलरेडी डिक्लेअर पण केलेलं आहे मित्रांनो. ELP टेक्निशियनचे ऑलरेडी फॉर्म भरून घेतले, RPFचे फॉर्म भरून घेतले. आता बारी आहे मित्रांनो NTPCची म्हणजे नॉन टेक्निकल कॅटेगरीमध्ये 10वी 12वी ग्रॅज्युएशन तिन्ही कॅटेगरीसाठी भरपूर या ठिकाणी डिसेंबरपर्यंत वॅकन्सी आहेत. तर त्याची तुमची तयारी चालू राहू द्या. या ठिकाणी फसण्याची 0% शक्यता असते, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा हा जॉब आहे मित्रांनो. त्यामुळे इथं ताण घ्यायची काय आवश्यकता नाही. मागील 10 वर्षाचं जे पण पॉईंट आहेत, जे पण रेल्वेने यामध्ये फोकस केलेले पॉईंट आहेत, तर त्यानुसार आपले क्लासेसची दिशा असते. त्यामुळे भरकटायची तर काय या ठिकाणी शक्यता बिलकुल पण नाही. तर हे सगळे मित्रांनो आपण जवळपास 523 या ठिकाणी पॉईंट काढलेले आहेत आणि याद्वारे आपली रणनीती चालू असते. तर तुम्हाला पण या रेल्वे भरतीच्या तयारीमध्ये मित्रांनो जॉईन व्हायचं असेल तर नक्की जॉईन होऊ शकता. फक्त आणि फक्त या ठिकाणी फी जर बघितलं तर फी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त ₹299. ठीक आहे. तर जे विद्यार्थी इच्छुक असतील 299 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला रेल्वे बॅच या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जातं. सोबत तुम्हाला सरळ सेवेचे सुद्धा या ठिकाणी क्लासेस दिले जातात. अधिक माहितीसाठी तुम्ही याच नंबरला कॉल करू शकता. लाईव्ह क्लास असतात. लाईव्ह जर नाही पाहू शकता रेकॉर्डेड पाहू शकता. टेस्ट आहेत, नोट्स आहेत, हे सर्व तुम्हाला यामध्ये दिले जातात. धन्यवाद. अधिक माहितीसाठी तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता.